तर मित्रांनो बघू शकता मसवडकरांचा सर्जा मित्रांनो अनेक दिवस बैल पळतोय परंतु जवळच असून योग नाही आला, परंतु आज योग आला मित्रांनो त्याचा. बऱ्याच दिवस गॅप मला वाटतं पडला होता बैलाला आणि आता त्याची अशी अवस्था झाली की लोकांना वाटत होतं की सर्जा संपला का काय, परंतु त्यानं आज दाखवून दिलं की पळशीकरांच्या मैदानात एक नंबर केला आणि आज दाखवून दिलं की बाबा मी संपलो नाही, मी संपणार नाही आणि कधी संपणार नाही. काय सांगचाल बैलाविषयी, काय सांगचाल बैलाचा काळ जरा मागच्या 2 महिन्यात हे गेला. बैल आता 2-3 महिने म्हणलं म्हणजे लय असा पळत होता बैल. फक्त कोण कुठं काय आपल्याला दावायला काय नव्हतं, कुठला व्हिडिओ फक्त पैर भेटत नव्हतं. माणसं ज्याला पैर मागेल ते लय ताटायची, म्हणायची व्हिडिओ टाका, असं करा तसं करा. तेव्हा आपल्याला दाखवा काय नव्हतं, पण बैल लय पळत होता. फक्त आपल्याला दाखवा काय नव्हतं, पण बैलानं आज साध्य करून दाखवलं. लय जणांची तोंड बंद केले आज बैलानं. बर, मला सांगा किती मैदानात त्यानं, म्हणजे त्या दिवशी मला वाटतं पिंपरीचं मैदान झालं त्यात पण सेमी, मला वाटतं सेमी मध्ये त्यानं तास वासरानं तास बदललं, नाहीतर तिथं सेमी सुट्टा काढला होता. हो, तिथं पण सेमी आम्ही सुट्टा काढला होता. म्हणजे वासरं पुरत नव्हती तुम्हाला, म्हणजे वासरं पुरत नव्हती किंवा बैल पुरत नव्हती. सर्जाच किती गुलाल येतो तुमच्या आता सीझनला काय त्याचं इचरूच नका, मागच्या सीझनला लय गुलाल आहे. मग आजचं नियोजन कसं केलं काय? आजचं नियोजन आमचा हिंद केसरी सोन्या ड्रायव्हर खटावकर, ते कालच्या मैदानात औंधाच्या आम्ही बसलो होतो 6 वाजता आणि त्याला म्हणला रा वासरू बघ बैल लय पळतोय, तर ते म्हणला हा एक वासरू आपलं विसापूरचं. त्यांनी त्याला तिथंच फोन लावला, मग तिथंच आमचं नियोजन झालं. मग झालं तिथनं नियोजन. बघा मित्रांनो, मला सांगा जर आता वासरवाल्यांचे पण मित्रांनो लय थार झालं तर की चांगला बैल पळत असला तरी त्यांना गुलाबातला बैल लागतो, ती 50,000 रुपये 20,000 रुपये 30,000 रुपये वाय देतील. परंतु आपल्याला जर वासरू मागाय गेलो, बैलाला जर म्हणलं ना ही वासरू चांगलं पळते माझ्यासारखा, म्हणलं बाबा माझ्या बैलाला देताय का, तर बैलवाले म्हणते ती वासरवाले म्हणते चिठ्ठी टाका. हो, आज आम्ही तसंच केलंय. आज चिठ्ठी टाकले तुम्ही? आज आम्ही स्वतः चिठ्ठ्या टाकल्या ते. आम्हाला धावायलाच काय नव्हतं, पुढच्याला आमचा बैल लय पळतोय. वासरू गुलाबातलं होतं. हा, फक्त आम्हाला नायचा पाडा नको होता. ती म्हणली चिठ्ठ्या टाका, आम्ही आपलं स्वखुशीने आमच्या चिठ्ठ्या टाकल्या. आज पळालो. गट किती, सेमी किती, फायनल? गट 16 मध्ये पळालो, सेमी 7वा आणि फायनलला 6 नंबर तास होतं. 6 नंबर तासावर मित्रांनो 1 नंबर केला. खूप छान बैल पळतोय मित्रांनो. मला एवढं सांगायचं आहे की बैल एवढा याडा डोक्याचा आहे की कुणाची पण गाडी मारू शकतो सरळ, म्हणजे एक प्रकारे जर बैल पुरला की कुणाची पण गाडी मारल. हो, कुणाची पण गाडी मारू शकतो. आणि बैल कुठने घेतला? बैल हे आपला त्या ह्यांनी घेतला होता, मालकांनी त्या बाजारातनच घेतला होता. काय मालकाचं नाव आहे? सचिन शेठ कलडोने, मसवड. बाजारात बैल घेतला. हो. आता नियोजन कोण करते? नियोजन मी स्वतः सौरभ वेगळे खटावकर आणि रोहित इंगळे खटावकर, आम्ही दोघं बाबा नियोजन करतो पहिल्यापासून. बैल कुठं असतो? बैल मसवड पैसे मालकामध्ये. ती पोरं घेऊन येते? हो, पोरं सांगल तसे ते आपल्या एका शब्दाच्या पुढे कधी जात नाही, ती काय नाही करत. जेव्हा सांगल तेव्हा बैल घेऊन येते, ती आपल्या शब्दाच्या पुढे नाही टिकून जात. तर बघा मित्रांनो, खूप छान बैल पळतोय आणि आज 1 नंबरचा मानकरी ठरला. वासरू कुणाच होतं ती पण सांगा तिकडे. वासरू कार्तिक म्हणून आहे विसापूर मधलं, त्यांचं नाव काय माहित नाही आपल्याला. सोन्या ड्रायव्हरनं नियोजन लावून दिलं होतं, फक्त नाव माहित नाही. कार्तिक म्हणून वासराचं नाव आहे आणि विसापूरचं नाव आहे. ओके, धन्यवाद.